तुम्ही काय करताय आम्हाला सांगता? मी आयुर्वेदाच्या प्रेमात आहे. गुडघ्याच्या प्रत्यारोपण जी शस्त्रक्रिया आहे ती अवॉइड करण्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण पंचकर्माचा आपण शोध लावलाय म्हणा किंवा एक डिव्हाइस केलाय. पंचकर्म म्हणजे काय होतं? तेव्हा काही तुम्हाला कापाकापी किंवा सोनोग्राफी MRI वगैरे असल्या काही फॅसिलिटीज नव्हत्या. ही गाडी आपण घेतली तर ह्याची अमुक 1000 किलोमीटर नंतर सर्व्हिसिंग करायची. तेव्हा ती गाडी बंद पडलेली नसते, ती चालू असते. पण आपल्या अवेअरनेस असतो की ही गाडी आपल्याला लॉंग लाईफ राहायला पाहिजे, म्हणून आपण अगदी नित्यनेमाने त्याची सर्व्हिसिंग करून घेतो, ओव्हरऑइलिंग करून घेतो. तर हे करणं म्हणजे पंचकर्म आहे. आणि हे पंचकर्म कधी करायला पाहिजे? पंचकर्म त्यांनी ना त्यात सुद्धा जे वात पित्त कफ असे 3 दोष मानतात आयुर्वेद, तर त्या सीझनला ते झालं पाहिजे. पैसे द्या फक्त, पण दॅट इज डेफिनेटली नॉट ऑथेंटिक. कारण साधारण खर्च सांगू इच्छिते. आणि जर समजा ती प्रोसेस फॉलो नाही झाली, अशा ठिकाणी गेलेत की ते ज्या प्रकारात केल्या जाते प्रोसेस फॉलो ती नाही झाली आणि त्याचे काही साईड इफेक्ट होतात. निश्चित अगदीच. तर इथे पंचकर्माच्या माध्यमातून आपण जेव्हा क्लीन करतो, सगळे दोष विरहित करतो किंवा अग्नीची चिकित्सा करतो, ते सेम लाईज फॉर थायरॉइड, हायपोथायरॉइड पेशंट, सेम फॉर PCOD पेशंट्स. इथे अग्नी माध्यम काही फ्रॅक्शन ऑफ पीपल आहे की ज्यांना तुम्ही किती सप्लिमेंट द्या काही फरक पडत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांचे सूक्ष्म जे धात्वाग्नी आहेत तेच खूप मंद आहेत. या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स वाल्यांना जर असं पंचकर्म दिलं तर त्यांना नवं चैतन्य मिळाल्यासारखं होतं. आपण गोळ्या खातोय 20 वर्ष, तर मग माझा अग्न्याशय डेड, त्याला मी रिव्हर्स करू शकते का? आयुर्वेद लिव्हरला पुन्हा जीवन देणं, अग्न्याशयाला पुन्हा जिवंत करणं हा आयुर्वेद. आयुर्वेद हे फक्त चिकित्सा शास्त्र मुळात नाहीच आहे. आयुषो वेद हा म्हणजे जो तुम्हाला हाऊ टू लिव्ह हे सांगणारा तो वेद आहे खरं तर. इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर रोज काहीतरी नवीन दिसतं. डिटॉक्स इन 3 days, पंचकर्मा पॅकेजेस ॲट 999 रुपीज, गेट ग्लोईंग स्किन विथ आयुर्वेदाज. पण खरंच विचार केला का आपण पंचकर्म म्हणजे काय? ही फक्त जाहिरात आहे की शेकडो वर्षापासून चालत आलेली एक वैदिक चिकित्सा पद्धती जिचा आपण खेळ करून टाकलाय. नमस्कार मंडळी, मी आहे आशिष आणि तुम्ही बघत आहात उघड उघड. आजचा आपला चर्चेचा विषय आहे एक असा शब्द जो आज हेल्थ इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना आकर्षित करतोय पण बऱ्याचदा फसवतो. पंचकर्म. पंचकर्म डिटॉक्स आहे की दिखावा आहे? या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे 20 वर्षाहून अधिक अनुभव असलेल्या, आयुर्वेदाचं संपूर्ण आयुष्यभर मनापासून पालन करणाऱ्या डॉक्टर अस्मिता इटकरकर. आज आपण जाणून घेणार आहोत पंचकर्मामागचं खरं शास्त्र. लोक कशा गैरसमजांना बळी पडतात. या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत पंचकर्माच्या नावाखाली खरं काय चालतं, लोक कोणत्या गोष्टींना बळी पडतात आणि आयुर्वेद खरं तर काय सांगतोय. तर चला आज पंचकर्माचा खरा अर्थ समजून घ्यायला. अस्मिता मॅम, तुमचं उघड उघड मध्ये स्वागत आहे. थँक्यू. तुमच्याबद्दल आपण ओळख तर करून दिली, पण एकदा एक शॉर्ट तुम्ही काय करता याचं एकदा आम्हाला सांगता का? मी आयुर्वेदाच्या प्रेमात आहे 8वी कक्षेपासून. तर तेव्हापासून ते आज 22 वर्ष झाली मी प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहे. आणि पंचकर्मामध्ये विशेष आपण हे केलेलं आहे, स्पेशलायझेशन केलेलं आहे. आणि काही गुडघ्याच्या प्रत्यारोपण जी शस्त्रक्रिया आहे ती अवॉइड करण्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण पंचकर्माचा आपण शोध लावलाय म्हणा किंवा एक डिव्हाइस केलाय. तर ती एक स्पेशालिटी आहे आणि आय एम एन्जॉईंग आणि खूपच सुंदर रिझल्ट्स आहेत त्या गोष्टीला. त्या व्यतिरिक्त जीवा आयुर्वेद म्हणून एक संस्था आहे, तिथे काही वर्ष काम केलं. तिथे सिनियर चर कन्सल्टंट म्हणून काही 2 वर्ष 3 वर्ष कॅन्सरचे पेशंट बघण्याचा योग आला. तर पेपरात लिहिलेलं आहे, अनेक ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत. आयुर्वेद विषयावरती जिथेही बोलवतात तिथे एक समाजकार्य असं या बांधिलकीच्या रूपाने मोफत विनामूल्य मार्गदर्शन करत असते. आणि सध्या माझे 3 ठिकाणी दवाखाने आहेत, पंचकर्म केंद्र आहेत 2 ठिकाणी. आणि मिनेसोटा म्हणून आहे US मध्ये जागा, तिथे MNIA म्हणजे मिनेसोटा इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, तिथे मी लीड फॅकल्टी आहे ऑनलाईन. हा, तर तिथे 3 बॅचेस आहेत जे आपल्याकडे आहेत, मी शिकवते त्यांना आयुर्वेद. तुम्ही आयुर्वेद मध्ये ज्यावेळेस प्रॅक्टिस सुरू केली तर त्यावेळेस बाकी सगळे आयुर्वेदातल्या सगळ्या ज्या काही फील्ड्स आहेत त्या सोडून पंचकर्म हे कसं काय निवडलं? मी मुळात मी म्हटलं तसं 8वी मध्ये संस्कृत क्लास लावला होता आणि त्या वैद्या ज्या होत्या त्या पंचकर्म विशेषज्ञ होत्या. तर तिथे येणारे जे रुग्ण होते ते अत्यंत खुश असायचे. तर मला 13व्या वर्षी तसं काही कळत नव्हतं की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय.
पण ते जे त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान होतं ना, तर मी म्हटलं हे आपल्याला हवंय, यासाठी जे काही लागतं ते करायचं. असं मी एकमेव मला वाटतं आमच्या कॉलेजचे विद्यार्थी होते की जिला MBBS BDS ऍडमिशन मिळालेली सोडून की मला पंचकर्मच करायचं आहे किंवा मला आयुर्वेदच करायचं आहे असं करून क्लासमधली एकमेव विद्यार्थिनी होते. नाही, पंचकर्म हे तर आपण बघतो बऱ्याचदा, म्हणजे आम्हाला तर पंचकर्म ज्यावेळेस आम्हाला सुरुवातीला माहिती होतं यंगस्टर्सला, तर ते मोस्टली त्या डिटॉक्स या कन्सेप्टमुळे माहिती होतं, कारण की त्याच्या ऍड्स आम्हाला बघायला मिळतात, त्याच्याबद्दल रील्स वगैरे सोशल मीडियामुळे माहिती होतं. तर पंचकर्म म्हणजे काय होतं? पंचकर्म म्हणजे कसं आहे, हे खूप म्हणजे 3000 ते 5000 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या शरीराचा सूक्ष्म रीतीने अभ्यास केलेला आहे. तेव्हा काही तुम्हाला कापाकापी किंवा सोनोग्राफी MRI वगैरे असल्या काही फॅसिलिटीज नव्हत्या. पण व्यक्ती जे होते ते ध्यानस्थ असायचे किंवा त्या दृष्टीने त्यांनी सूक्ष्म पद्धतीने शरीराचा अभ्यास करून शाखा कोष्ठगती याचा त्यांना शोध लागला की दर साधारण 7व्या दिवशी आपले दोष जे आहेत, दोष म्हणजे आपण जे काही खातो चुकीचं किंवा चुकीचं वागतो, रात्री जागरण करतो, ऍसिडिक फूड्स खातो, तर त्या योगे एक टॉक्सिक पदार्थ ज्याला आपण आमविष असं आयुर्वेदात ती कन्सेप्ट आहे, तर असे पदार्थ साचायला सुरुवात होते. जसं आपण घरात म्हणतो ना की जरी आपण झाडून रोज काढतो पण दिवाळीच्या वेळी कुठून एवढा कचरा निघतो है ना, असं जर बघितलं तर ती जळमट जाळ्या जी सूक्ष्म रूपाने बनायला सुरुवात होतात आणि त्याचं एरवी लक्ष आपलं त्याच्याकडे जात नाही. तर हे म्हणजे खरं म्हणजे हा शोधनाचा एक मार्ग आहे. जसं आपण आणखीन सोप्या भाषेत सांगायचं तर गाडी घेताना आपण विचार करतो की ही गाडी आपण घेतली तर ह्याची अमुक अमुक 1000 किलोमीटर नंतर सर्व्हिसिंग करायची, तेव्हा ती गाडी बंद पडलेली नसते, ती चालू असते. पण आपला अवेअरनेस असतो की ही गाडी आपल्याला लॉंग लाईफ राहायला पाहिजे म्हणून आपण अगदी नित्यनेमाने त्याची सर्व्हिसिंग करून घेतो, ओव्हरऑइलिंग करून घेतो. तर हे करणं म्हणजे पंचकर्म आहे की हा जो देह आहे, मनुष्य देह आहे, तो आपण नाही आहोत, तो आपल्याला वापरायला मिळालेला आहे. तर मग तो दीर्घ जीवन किंवा तो मॅक्झिमम पोटेन्शियलला कसा त्याला राखता येईल, कसा वापरता येईल आणि कसं आपल्याला लॉन्जिव्हिटी वाढवता येईल, या सगळ्यासाठी डिव्हाइस केलेली ही आहे. आणि आपण इथे 50-60 वर्षांबद्दल बोलतच नाही आहोत. जेव्हा पंचकर्म किंवा असा विचार त्यांनी केला तेव्हा 100 वर्ष बेसिक गृहीत धरली आहेत आणि त्याच्यामध्ये डेंटिस्ट लागत नव्हते, आय स्पेशलिस्ट लागत नव्हते. का? कारण तुम्ही युअर इन्व्हेस्टिंग इन युअर बॉडी. तुम्ही ह्या पंचकर्माचं जे काही सर्व्हिसिंग करून घेताय त्याने तुमचे जे काही ऑर्गन्स आहेत किंवा बॉडी आहे, पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत, ती दीर्घकाळ एजिंगच होत नव्हतं. त्यामुळे 100-150 वर्ष पर्यंतचा ज्यांना ध्यास आहे की मला एवढं जगायचंय त्यांनी निश्चित या गोष्टीकडे वळलंच पाहिजे, त्याच्याशिवाय ऑप्शनच नाहीये. आणि हे पंचकर्म कधी करायला पाहिजे? पंचकर्म त्यांनी ना त्यात सुद्धा म्हणजे वात पित्त कफ असे 3 दोष मानतात आयुर्वेद, जे बेसिक्स आहेत आयुर्वेदाचे. तर त्याच्यामध्ये कफ दोषासाठी वमन सांगितलेलं आहे. तर तो वसंत ऋतूमध्ये जानेवारी-फेब्रुवारीकडे आपल्या देशानुसार, तर त्या सीझनला ते झालं पाहिजे. कारण तेव्हा जसं हिमालयावरती वसंत ऋतू सुरू होतो तर जसा बर्फ वितळायला लागतो तसं शरीरामध्ये कफ विलयन सुरू होतं. सेम फॉर अदर की जसं शरद ऋतूमध्ये पित्त, साधारण पित्ताचे विकार, रक्तविकार जास्त होतात, त्यामुळे मग पित्तासाठी कोणतं तर विरेचन म्हणजे पर्गेशन किंवा जुलाब करून काढणे. वमन हे उलटीचं पद्धत आहे, म्हणजे ऊर्ध्व जे दोष आहेत त्यांना काढण्यासाठी जवळचा मार्ग म्हणजे उलटी वाटे ते काढायचे. पण हे असं सोपं नाही की म्हणजे जसं आपल्याला नॉर्मल उलटी होते तसा हा प्रकार नाहीये. त्याच्यासाठी प्रिपरेशन करून घ्यावं लागतं पेशंटचं. म्हणजे अगदी ऑपरेशन कसं आपण करतो तसं प्री ऑपरेटिव्ह, ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर असं ते खूप डिटेल्ड अभ्यास आहे तो. आणि तो इतका इफेक्टिव्ह आहे की समजा मी फक्त पोट साफ व्हायला त्रिफळा चूर्ण घेतलं तर माझं फक्त GIT पर्यंतच कव्हर होतं. पण मी जर विरेचन घेतलं तर माझ्या पेशींपर्यंत म्हणजे सेल्युलर लेवल जिथे आपण मायटोकॉन्ड्रिया किंवा त्या सेल्सच्या आतमधला पण डिटॉक्स करतोय. सो ती जी रीच आहे तर ती फक्त पंचकर्मामध्ये. आणि अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं डिव्हाइस केलेलं हे क्लिन्झिंग मेकॅनिझम्स आहेत, बॉडी क्लिन्झिंग मेकॅनिझम्स. तर आता हे पंचकर्म हे डिटॉक्ससाठी आहे, पण सोशल मीडियावरती जे डिटॉक्सच्या पद्धती सांगितल्या जातात किंवा तिथे जे पंचकर्म सांगितलं जातं जरा ते वेगळं पडतं, तर त्यात काय फरक आहे? कसं आहे ना, आता
म्हणजे यातनंच त्यांनी काही डिव्हाइस केले छोटे छोटे, कारण लोकांना तितका वेळ इन्व्हेस्ट करायला नाही आता सध्या. एक पंचकर्म, जसं आपण वमन विरेचनचं बोललो, हे तर सार्वदैहिक झाले, ठीक आहे. त्या व्यतिरिक्त वाताच्या रुग्णांना बस्ती सांगितली आहे वर्षा ऋतूमध्ये, मगाशी ते मिस झालं सांगायचं. आणखी नस्य आहे, जे ऊर्ध्व जत्रुगत विकार ज्याला आपण त्याच्यासाठी सांगितले, आणि ब्लड इम्प्युरिटीजसाठी लोकलाइज्ड आपण रक्तमोक्षण. तर ह्याच्यातनं मग त्यांनी काही डिव्हाइस करून गट डिटॉक्स असे छोटे छोटे कोर्सेस काढलेत. पण त्याची जी डेप्थ आहे ती निश्चितच तितकी तुम्ही अचीव्ह नाही करू शकणार. कारण एका पंचकर्म जर तुम्ही क्लासिकल पंचकर्म करून घेतलं तर तुम्ही जसा बाल्यावस्थेमध्ये जसा अग्नी घेऊन आला होता तसा नवीन चकचकीत तुम्हाला तो दिला जातो किंवा देण्याची सुविधा आहे. तर माझं तेच लोकांना सांगणं असेल की असं क्विक कोर्सेस, इव्हन पंचकर्म तुम्ही बँड्रा किंवा मुंबईच्या त्या एअरपोर्ट साईडला वगैरे गेलात ना, तर स्पा किंवा असे भरपूर आहेत. तिथे कसं 3 दिवसात तुम्हाला दोन्ही पंचकर्म करून पण देतील, पैसे द्या तुम्ही फक्त. पण दॅट इज डेफिनेटली नॉट ऑथेंटिक. आणि हे पंचकर्म करण्याच्या आधी सुद्धा त्या शरीराचं काही प्रिपरेशन करणं अपेक्षित असतं. असं नाही की आलाच की लगेच उद्या उलटी दिली, असं होत नाही. वी हॅव टू प्रिपेअर दॅट पर्सन. त्याचे ते जे काही अडकलेले टॉक्सिन्स आहेत ते कुठे आहेत नेमके, मग त्याला जवळचा मार्ग कोणता, त्याला लुजन करून त्याला मिड ह्याच्यामध्ये आणावं लागतं, म्हणजे मध्य स्रोतसामध्ये आणावं लागतं, ट्रंकमध्ये आणावं लागतं, आणि मग तिथनं जवळच्या मार्गाने त्याला काढावं लागतं. तसं ते बरेच डिटेल्स आहेत. त्यासाठी योग्य डॉक्टर किंवा योग्य वैद्यांची निवड करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण आता बोलता बोलता जे सांगितलं की बरेच असे काही क्लिनिक्स आहेत किंवा काय, तर तिथे कुठल्या प्रॅक्टिसेस चालतात की ज्यात फसले जातात किंवा काळजी काय घ्यायला पाहिजे? बऱ्याचदा होतं की हे ऍड थ्रू एक कनेक्ट करतात किंवा मार्केटिंगमुळे कनेक्ट करतात, तर काय काळजी घ्यायला पाहिजे की ते फसले नाही गेले पाहिजेत? म्हणजे आता आमच्यासारखे जे एकेरी वैद्य आहेत, ज्यांची स्वतःची प्रॅक्टिस आहे आणि जे तुम्हाला अँसरेबल आहेत, उद्या काय झालं तर तुम्ही त्यांची कॉलर पकडू शकताय, है ना. सो साधारण आपण नॉर्मल डिलिव्हरी आणि सीझर मध्ये कसं करतो की त्या माणसाची किंवा त्या डॉक्टरचं रेप्युटेशन बघतो की हे डॉक्टर येथे साधारण सीझर करतात, नाही हे डॉक्टर येथे नॉर्मल डिलिव्हरीज करतात. तर रेप्युटेशन इज अ परफेक्ट थिंग टू फॉलो. जेवढी मोठी संस्था आहे तर तिथे तुम्हाला चांगलेही वैद्य असतील आणि वेगळेही वैद्य असतील, म्हणजे प्रत्येकाची प्रॅक्टिस करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. पण सांगू नाही शकत, म्हणजे आज हा बसलाय त्या खुर्चीवरती, उद्या तुम्हाला दुसराच डॉक्टर तपासतोय. आय वुड नॉट सजेस्ट दॅट. एका वैद्याने तुम्हाला पाहिलेलं असलं पाहिजे. पंचकर्म घेण्याच्या आधी त्यांनी तुम्हाला पूर्ण कल्पना दिली पाहिजे की ते कसं कसं जाणार आहे, आणि तुमचा आणि त्यांचा हे ट्रस्ट वरतीच आहे. रेप्युटेशन, तुम्हाला त्यांच्याबद्दल कितपत ट्रस्ट वाटतो आणि रिझनेबली चार्ज, राईट. कारण मग आवाज असं म्हणजे अगदी 10,000 पासून ते फार लाखो रुपयांपर्यंत पंचकर्म वेगवेगळ्या ठिकाणी चार्ज केलं जातं. त्याला काही स्टँडर्डायझेशन नाहीये. पण मी साधारण तुम्हाला खर्च सांगू इच्छिते की मूळ पंचकर्म जे आहे ना, जे वमन आणि विरेचन आहेत, हे साधारण तुम्हाला 15 ते 20 हजारामध्ये व्हायला हवे आहेत. मग तुमचा तो राहण्याचा खर्च, मग तिथे खाण्याचा खर्च, किंवा तुम्हाला बॉडी मसाजचे वेगवेगळे रेट्स लावले जातात. स्पा असेल तर तिथे 5,000 पासून स्टार्ट होतं बॉडी मसाज. तेच एक साधा वैद्य असेल तो 700 किंवा अगदी 900 मध्ये सुद्धा तुमचं बॉडी मसाज वगैरे होऊ शकतो लोकलाइज्ड. तर ते महत्वाचं नाहीये. ती जी प्रोसेस आहे ना ती ऑथेंटिकली फॉलो होणं महत्वाचं आहे, है ना. आणि जर समजा ती प्रोसेस फॉलो नाही झाली, अशा ठिकाणी गेलेत की तिथे एक ज्या प्रकारात केल्या जाते प्रोसेस फॉलो ती नाही झाली आणि त्याचे काही साईड इफेक्ट होतात? निश्चित, अगदीच. कारण हे मी म्हटलं तसं इट्स अ सिरियस थिंग. तुम्ही जेव्हा पंचकर्म करतात, यू आर डीलिंग विथ द फिजिओलॉजी ऑफ अ पर्सन. अॅनाटॉमी तर आपण चेंज नाही करत, पण त्याची पूर्ण शरीर क्रिया ही तुमच्या हातात आहे. तुम्ही त्याचा अग्नी, तुम्ही त्याचं पचन किंवा त्याचं लिव्हर डिटॉक्स, त्याचं किडनी, असं सगळंच बघताय. तर तुम्ही जर ते नीट नाही केलं तर त्याचे साईड इफेक्ट्स घेऊन पण पेशंट येतात आमच्याकडे. म्हणजे अशा अनुभव आलेले आहेत. अगदी शेजारच्याच काही घरं सोडून राहणाऱ्या काकू होत्या, तर त्या त्यांच्या माहेरी गेल्या होत्या आणि मग त्यांनी तिथे 10,000ची एक अशी सुवर्ण बस्ती घेतली. मी म्हटलं असा काही उल्लेखच नाहीये, तुम्ही काय कुठे करून आलात, आणि त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच झालं. कारण ती बस्ती म्हणजे त्यांनी सांगितली तशी ऍड करून की याच्यामध्ये आम्ही सोन्याचं भस्म टाकलंय, आणि बस्ती ही चिकित्सा माझ्या माहितीप्रमाणे जेवढं आहे की ती आत जाते आणि ते बाहेर येते, त्यामुळे तसं ते सुवर्ण वेस्टच आहे. जरी त्यांनी घातलं असं आपण गृहीत धरलं की काही प्रमाणात त्यांनी सुवर्ण, असं काही कुठे म्हटलेलंच नाहीये. सो हे फसवणूक झाली थोडीशी त्यांची त्या ठिकाणी, आणि एकच बस्ती दिली गेली.
कारण आता पेशंटच्या खिशाप्रमाणे जर 10,000 त्यांनी आज दिलेत तर तुला रोज नाही देणार 10,000 है बरोबर. ना? आणि त्याच्यात पण ना काढा आणि तेल असे व्यत्यासात, म्हणजे एक तेल एक काढा, एक तेल एक काढा, असं की जिथून वात खवळतो वात शांत होतो, वात खवळतो वात शांत होतो, तो जो एक्सेस होतो तो बाहेर काढला जातो आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तेलाची बस्ती घेऊन तो शांत केला पाहिजे. हे पेशंटला माहित नाहीये, हा हा हे वैद्यांना माहितीये. त्यांनी एक बस्ती देऊन पाठवून दिलं पेशंटला. पेशंटला कॉन्स्टिपेशन, अनइझीनेस, बरोबर वाटत नाहीये, स्टकअप वाटतंय, ब्लोटेड वाटतंय, अशा तक्रारी घेऊन मग ते ओळखीच्या डॉक्टरांकडे येतात की असं असं झालं आमच्या बरोबर. त्यापेक्षा मग तुमच्या घराच्या जवळच्या ओळखीच्याच डॉक्टरांकडे का नाही जात, किंवा वैद्य जे रेप्युटेड आहेत की हे चांगलं काम करतायत त्यांच्याकडे का नाही जात? आणि समजा जर अशा ठिकाणी जाऊन जर काही साईड इफेक्ट झालेत तर ते आपल्याला क्युअर करता येतात. क्युअर करता येतात. अच्छा, पण असं काही उदाहरण आहे का आणखी की तुमच्याजवळ की ते आलेत त्यानंतर ते क्युअर झालेत आणि त्याच्या त्याच एक होत्या की त्यांनी ती बस्ती घेतली होती, ऍक्च्युली त्या बसमधनं पडल्या होत्या आणि त्यांच्या माकड हाडाला थोडा फ्रॅक्चर टाईप झालं होतं. तर मग त्यांना ऍक्च्युली बस्ती चिकित्सेची गरज नव्हती. त्यांना पोटातून मी अस्थिशृंखला नावाची वनस्पती तेव्हा होती माझ्याकडे, त्याचं घृत बनवून प्यायला दिलं आणि जे काही त्यांचं कॉम्प्लिकेशन ते झालं होतं त्याच्यासाठी पुन्हा एक बस्ती द्यावी लागली तेलाची, कारण ते तसं सोडून दिलं गेलं. असे बरेच असतात, बरेच रुग्ण येतात कॉम्प्लिकेट होऊन की या पंचकर्म केंद्रात आम्ही गेलो, आणखीन थोडासा आम्हाला अमुक अमुक त्रास होतो आहे, असे पण येतात. आणि आपले जे बघताना जे रेग्युलर आजार दिसतात आपल्याला, मोस्टली जर आपल्या इथे शुगर बीपीचं प्रमाण बरंच आहे, तर या पेशंट्स वरती पंचकर्माचा काही हे होऊ शकतं का, त्यांना इम्प्रूव्ह करायसाठी ते आजार? निश्चित. पंचकर्म हे बेसिकली फक्त आजारीच लोकांनी घ्यायचं असं काही नाहीये, पण ह्या ज्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये तर 100% घ्यायलाच हवं. का? कारण फॉर एक्झाम्पल आपण आता मधुमेहाबद्दल बोलूया, तर त्याच्यामध्ये होतं असं की तुमचा जो अग्न्याशय आहे, जो तुमच्यासाठी इन्सुलिन बनवतो आणि तुमच्या आहारातली साखर पचवतो आणि ती रक्तात मग तेवढी दिसत नाही किंवा मात्रेत असते, तर तो जर कार्य त्याचं कमी करतोय तर त्याला बाहेरून इन्सुलिन देणं हा इलाज खरं तर नाहीच आहे. हा इलाजच नाहीये, पण आपण तेच करतोय वर्षानुवर्ष. आपण मेडिसिन्सच्या माध्यमातून शरीरात जे बनत नाही ते शरीराला देतो. मग शरीर अजून आळशी होतं की अरे मिळतंय ना बाहेरून, मग मी कशाला धडपडू. शरीर म्हणजे काय आपल्यापेक्षा वेगळं नाही. जे तुम्ही त्याला जशी सवय लावाल तसंच आहे. तर इथे पंचकर्माच्या माध्यमातून आपण जेव्हा क्लीन करतो, सगळे दोष विरहित करतो किंवा अग्नीची चिकित्सा करतो, हे सेम लाईज फॉर थायरॉइड, हायपोथायरॉइड पेशंट, सेम फॉर पीसीओडी पेशंट्स. इथे अग्निमांद्य जनित व्याधीमध्ये हे सगळे आलेले आहेत, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, ओबेसिटी, ह्या सगळ्यांमध्ये तुमचा अग्नी मंद झालेला असतो. म्हणजे कुठेतरी अग्नीचा अर्थ सुद्धा लोक फक्त भूक लागणे असा समजतात, तर तसं नसून सेल्युलर लेवलला तुमचा मायटोकॉन्ड्रिया कसा वागतो आहे इथेपर्यंत त्याचा विचार केलेला आहे शास्त्रांमध्ये. त्यांनी तसं मायटोकॉन्ड्रिया शब्द जरी नाही वापरला तरी त्याला पॅरलल सूक्ष्म अग्नी किंवा धात्व अग्नी असे शब्द आलेले आहेत की जे सजेस्ट करतात की फक्त पोटातच भूक नाही लागत, धातूच्या लेवलला पण ती असली पाहिजे. काही लोक आशिष तू बघत असतील की बारीक असतात, त्यांनी किती खाल्लं तरी त्यांच्या अंगी लागत नाही. बरोबर. मग त्याचं एक कारण हेच आहे की त्याचा मांस धात्वाग्नी किंवा त्याचा अस्थि धात्वाग्नी तो झोपलेला आहे, तो मंद आहे. म्हणजे तो नरिशिंग फूड घेतोय. वी आर व्हॉट वी ईट असं म्हणलं जातं, तर मी याला पूर्ण विरोध करेन. वी आर व्हॉट वी डायजेस्ट इज व्हॉट आयुर्वेद सेज. तुम्ही जे खाता ते तुम्ही नाही आहेत, कारण तुम्ही बरंच काही खाता, चांगल्या वाईट. कोणी कॅल्शियम सप्लिमेंट्स खातं, कोणी D3 खातं, पण लेवल्स तितक्याच आहेत वर्षानुवर्ष. काही फ्रॅक्शन ऑफ पीपल आहे की ज्यांना तुम्ही किती सप्लिमेंट द्या काही फरक पडत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांचे सूक्ष्म जे धात्वाग्नी आहेत तेच मंद आहेत. तर मग इतकं डिटेल जेव्हा आपल्याकडे आहे तेव्हा आपण का नाही त्याचा वापर करायचा? तर या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स वाल्यांना जर असं पंचकर्म दिलं तर त्यांना नवं चैतन्य मिळाल्यासारखं होतं. नवीन जर आहेत की जे मेडिसिन डिपेंडेंट नाही आहेत, म्हणजे आता त्याचंही तुला थोडं सांगते की डायबिटीस समजा आपण गोळ्या खातोय 20 वर्ष, तर मग माझा अग्न्याशय डेड, त्याला मी रिव्हर्स करू शकते का? नाही. त्याला सवय लागली, त्यांनी त्याचं कार्य कमी 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 करत तो बंदच, ऑलमोस्ट बंद झाला. अशा केसेस आम्ही रिव्हर्स करायची खात्री देत नाही. पण समजा माझ्याकडे कोणी नवीन डायबेटिक डायग्नोज झालेला आला की आत्ताच त्याचं डायग्नोज झालेले आहेत, म्हणजे अशा केसेस डॉक्युमेंटेड आहेत आपल्याकडे, की एक लेडीज होत्या, त्या सांगत होत्या मला स्वतःहून की मला भूकच लागत नाही डॉक्टर, आणि त्यांना आय थिंक 2 महिन्यांपासूनच शुगर डिटेक्ट झाली होती.
तर मग अशा केसेसमध्ये मी खात्रीने छातीठोकपणे सांगते की तुमचा अग्नी जर आम्ही दुरुस्त केला तर तो जो अग्नी आहे तो तुमची रक्तातली साखर वाढू देणार नाही. तुम्हाला भूकच लागत नाहीये म्हणून त्याचा परिणाम ते चुकीच्या धातूंमध्ये होत आहे. आणि त्या बाईंच्या बाबतीत तेच झालं. त्यांना आपण ट्रीटमेंट दिली, 2च महिन्यामध्ये डायबिटीज रिव्हर्स झाला. सो असे अनेक उदाहरण आहेत. पण ते केव्हा करू शकतो? लोक काय म्हणतात की हे फेक म्हणतात आयुर्वेदिक डॉक्टर की आम्ही डायबिटीज रिव्हर्स करतो, थायरॉइड रिव्हर्स करतो, पीसीओडी रिव्हर्स करतो. ते ह्या केसेस झालेल्या आहेत. पण ते केव्हा? जेव्हा माणसाचं शरीर डिपेंडेंट नाहीये, मेडिसिन डिपेंडेंट झालेलं नाहीये, तोवर आम्ही निश्चित त्यांना रिव्हर्स करू शकतो. पण समजा आता शुगरचे पेशंट आहे, तर शुगरच्या पेशंट असे किती वर्षपर्यंतचे पेशंट आपण बरे करतो? म्हणजे 5 वर्ष झाले त्यांना आजाराला किंवा 10 वर्ष? साधारण म्हणजे माझा तरी आता जेवढा अनुभव आहे, मी आता गेली 22 वर्ष तरी प्रॅक्टिस करतेय, तर माझा अनुभव असं सांगतो की 4 ते 5 वर्षातले पेशंट खूप चांगला रिस्पॉन्ड देतात. पण असं नाही की मग पुढच्यांना ट्राय नाही करत. ट्राय करून बघतो आपण. त्यांना स्पष्टपणे सांगितलं जातं की तुम्ही तुमची औषधं कंटिन्यू करा. आमच्याकडे अशी काही औषधं नाही आहेत की ही गोळी खाल्ली की डायरेक्ट रक्तातली शर्करा खाली होईल. बरोबर, ठीक आहे. तसं म्हणजे करतात हे काही वैद्य तशी प्रॅक्टिस, पण दॅट इज नॉट आयुर्वेद. अगेन त्या विषयात जायचं असेल तर दॅट इज नॉट आयुर्वेद. आयुर्वेद इज लिव्हरला पुन्हा जीवन देणं, अग्न्याशयाला पुन्हा जिवंत करणं, हा आयुर्वेद आहे, रिज्युविनेशन. मग असे रुग्ण जर आहेत, समजा 10 वर्षाचाही जुना आला, तर मी त्याला सांगते बाबा रे तू तुझी औषधं कंटिन्यू कर. 3 महिने मी तुला त्याला कॉम्प्लिमेंटरी आयुर्वेदिक औषधं, अग्निचिकित्सा वगैरे आपण करू, लिव्हरला ताकद देण्याची औषधं देऊ आणि 3 महिन्यांनी रिपोर्ट्स परत ऍव्हरेज काढू, परत हे करू. त्यात काहीतरी जर बेनिफिट्स मिळत असतील तर मग आपण हळूहळू त्यांच्या त्या टॅबलेट्स कमी करत करत हे करू शकतो. मे बी पूर्ण शून्यावर नाही जरी आणलं तरी समजा एखादा 1.5 ग्रॅम खातोय मेटफॉर्मिन, त्याला जर मी 200-250 वर आणू शकले तर दॅट इज ऑल्सो सक्सेस. आणि जर थायरॉइडचे पेशंट असले तर त्यांचं किती हे असतं की 3 वर्ष 4 वर्ष झाले ते त्या याच्यापासून आजारी आहे? त्यात पण थायरॉइड मध्ये मेल फिमेलचा फरक पडतो. जास्त करून फिमेल हायपोथायरॉइड, मग त्यांचं पुन्हा मग HPO ऍक्सिस म्हणजे पिट्युटरी ओव्हेरियन हायपोथॅलॅमस असा तो ऍक्सिस आहे. जे त्यांच्या पिरियडमुळे थायरॉइड आहे का, किंवा एखादी गर्ल्स आता जनरली सेडेंटरी लाईफस्टाईल आहे का, काहीच व्यायाम करत नाहीयेत, टीव्ही समोर बसणं खाणं, तर त्याच्यावरती पण डिपेंड आहेत. डॉक्टर तुम्हाला हे सगळं नाही विचारत बसत की तुमचे फक्त थायरॉइडचे लेवल्स नॉर्मल आणून देतात. बरेचदा असे केसेस आहेत की लेवल नॉर्मल आहे पण माणूस तसंच आहे, म्हणजे त्यांच्या दिसण्यामध्ये किंवा त्यांच्या थायरॉइडच्या तक्रारीमध्ये काहीच फरक पडत नाही. मग आपण कुठे चाललोय? म्हणजे आपण फक्त रक्तातल्या लेवल स्ट्रेट करतोय आजकाल. तर तसं न करता वी हॅव टू गो बॅक टू बेसिक्स. वी हॅव टू गो बॅक टू जिथे मी स्वास्थ्याबद्दल मग अशा आपण चर्चा करत होतो की स्वास्थ्याची जी काही डेफिनेशन आयुर्वेद सांगतो ती इतकी डिटेल आहे. समदोष समग्निश्च समधातू मदक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मनसा स्वस्थ इथे अभिधीयते. म्हणजे किती त्यांनी पॅरामीटर्स लावलेत त्याला की दोष तुमचे बॅलन्स्ड आहेत, धातू बॅलन्स्ड आहेत, सगळे धातू म्हणजे आपण म्हणतो ना ब्लड आहे, मसल आहे, बोन आहे, ते सगळे व्यवस्थित आहेत, अप टू द मार्क आहेत. तुमची मल सुद्धा म्हणजे तुमचे जे फिसिस किंवा मल, युरिन, स्वेद, काहींना स्वेदच येत नाही वगैरे असेही प्रॉब्लेम, तुम्ही घाम काढतच नाही, एसी मध्येच बसताय दिवसभर. मग इथेपर्यंत सांगितले आणि त्याची रीच इतकी आहे की तुमचा आत्मा प्रसन्न आहे का, तर तुम्हाला आत्म्यापासून प्रसन्नता वाटते का, तुमची इंद्रिय प्रसन्न आहेत का. ते कसं कळणार इंद्रिय प्रसन्न आहेत का? म्हणजे काहींना आवाज ऐकला की त्रास होतो थोडासा, है ना, तुमचं तो इंद्रिय प्रसन्न नाहीये. तुमची जर चिडचिड होत असेल, इरिटेबल तुम्ही होत असाल, तुमची जी इंद्रिय आहेत ती दे आर नॉट हॅपी. सो तिथपासूनच तुमचे ते सुरू होते की तुम्ही यू आर नॉट हेल्दी. तर मग मगाचा जो प्रश्न होता की हे फक्त आजारी लोकांनीच करायचं आहे का हेल्दी, तर निश्चित हेल्दी लोकांनी. कारण आपण गाडीच्या बाबतीत हे बोलतो का की गाडी फक्त बिघडल्यावरच नेतो का? नाही ना. याची काळजी आपण पहिल्या दिवसापासून फार मॅन्युअल वगैरे घेऊन वाचून किती किलोमीटर नंतर आहे, पहिलं माझं सर्व्हिसिंग, सेकंड ऑइल कधी चेंज करायचंय. सो व्हाय यू आर नॉट अवेअर अबाउट युअर बॉडी. सो तुमच्या बॉडीसाठीचं जे मॅन्युअल आहे ते आहे ना आपल्या आदेशात, आपल्या शास्त्रात. 5000 वर्षापूर्वी त्यांनी बॉडीचा संबंध मॅन्युअल डिटेलमध्ये दिलेले आहे. इतकंच नाही तर आयुर्वेद हे फक्त चिकित्सा शास्त्र मुळात नाहीच आहे. आयुषो वेद हा म्हणजे जो तुम्हाला हाऊ टू लिव्ह हे सांगणारा तो वेद आहे खरं तर. त्याच्यात आचारसंहिता पण सांगितली आहे. माहित नसतं लोकांना आचारसंहिता म्हणजे कसं वागायचं, खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, परस्त्री हे करायचं, देवी समान वगैरे, हे जे काही बेसिक्स आहेत
ते पण सांगितलेत की मोठ्यांचा अनादर करू नये, कुणाबद्दल वाईट बोलू नये, इथपासूनच सगळं सांगितलेलं आहे त्यांनी. सो तो एक असा ग्रंथ आहे की जो आजारी पडल्यावर जाण्यापेक्षा तुम्ही मुलांना पण घेऊन जा तुमच्या, की त्यांची जनरल गंमत म्हणून प्रकृती परीक्षण करून बघा की काय प्रकृती आहे. आपण बघतोच ना की माझी गाडी मी घेतली आहे तर ती पेट्रोल आहे, डिझेल आहे का किती सिलेंडर इंजिन आहे, काय करायचंय तुम्हाला? बट यू वॉन्ट टू नो, राईट? बरोबर. का? कारण ती मग तुम्हाला ऑप्टिमम याला पळवायला माहित पाहिजे ना, काय त्याचं स्पीड असणार आहे किंवा कसं ते चालणार आहे मशीन, या सगळ्याची तुम्ही काळजी घेता. पण आपलं असंच चाललंय शरीर नावाचं जे मशीन आहे, वी आर नॉट ॲट ऑल अवेअर अबाउट इट, की काय आहे माझी प्रकृती काय आहे. आपण म्हणतो की तो खूप चिडचिड करतो किंवा अमुक तमुक असं खातो तर त्याला डोकं दुखतं, मला नाही दुखत. पण ते का होत आहे? कारण त्याची ती प्रकृती आहे, तुझी कफाची प्रकृती, तू थंड डोक्याचा माणूस आहेस, तुला फार फार तर सर्दी पटकन होईल. एखादा वातूळ असतो, वात प्रकृतीचा असतो, त्याचे काही प्रॉब्लेम्स असतात, त्याला गॅसेस लवकर होतात, त्याला संधिगत रोग लवकर होणार आहेत 40शी मध्येच 45शी मध्येच. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या बॉडी टाईपशी संबंधित असतात, बॉडी कॉन्स्टिट्यूशनशी संबंधित असतात. तर ते जाणून घेण्यासाठी मी नेहमी सांगते की आजारी पडल्यानंतर मुलांना नेऊ नका, तुम्ही जाणून घ्या की माझ्या मुलाची प्रकृती वाताची आहे, तो एका जागी बसणारच नाही, तो वाताचाच आहे. मग त्याला कशी पाहिजेत ऍक्टिव्हिटीज, की त्याला तुम्ही थोडंसं ग्राउंड ऍक्टिव्हिटीज किंवा जे ग्रुप हे असतात ना, जसं व्हॉलीबॉल आहे, फुटबॉल आहे, अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये तो जर घातला तर तो घरी येऊन शांत बसेल, नाही तर तो उपद्रव घरी करणार आहे. बरोबर. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या याच्यात सांगितल्यात आयुर्वेदात. खरं बरोबर. मॅम तुम्ही जी आता व्याख्या सांगितली त्यानुसार तर मग आता आपण बघायला गेलं तर कुणीच हेल्दी नाहीये. तर मग त्याच्यावरती काय पर्याय, की आहारात काही आपण बदल करायला पाहिजे की फक्त पंचकर्मच त्याच्यावरती एक उपाय म्हणून बघायला पाहिजे? नाही, पंचकर्म हा एक भाग झाला चिकित्सेचा, आणि पंचकर्म ही आपण 5 डिस्कस केली, त्याला पण ऍक्च्युली बरेच उपकर्म आहेत, तर त्याच्याबद्दल बोलते. पण तुझा जो आत्ताचा प्रश्न होता की आपण कोणीच हेल्दी नाही आहोत, त्याच्यामध्ये फॉल नाही करत, तर ते अगदी खरं आहे. आपण मनाच्या आरोग्यापासून विचार करायला पाहिजे. ते आहार विहार तुमची दिनचर्या काय आहे, तर सहजच एखाद्या आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन तुम्ही का नाही डिझाईन करू घेऊ शकत, असं म्हणजे का आजारी पडण्याची वाट बघायला हवी, असं माझं नेहमी म्हणणं असतं. गो अँड टॉक टू समबडी, जे कोणी प्रॉपर प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहेत. माझ्याकडे असं मी अजिबातच म्हणत नाहीये, जे कोणी तुमच्या घराच्या जवळ प्युअर प्रॅक्टिस करणारे लोक आहेत त्यांना प्रचंड नॉलेज आहे, तुम्हाला ते इतकं सुंदर गाईड करू शकतात. की समजा मी एक IT मधला व्यक्ती आहे, तर माझी अशी अशी लाईफस्टाईल आहे, तर या लाईफस्टाईलमध्ये मला कुठे काय इन्क्लूड करता येईल, किंवा माझा आहार कसा पाहिजे जर माझी या प्रकारची वर्किंग स्टाईल असणार आहे. मी समजा फील्ड वर्क करणारा व्यक्ती आहे, तर मी काय प्रकारचं फूड घेतलं पाहिजे, किंवा माझे पाय लोंबकळत राहणार आहेत, 80 किलोमीटर मी गाडी चालवणार आहे, त्यासाठी मी रोजच्या दिनचर्येमध्ये काय असं करू शकतो की जेणे हे पुढे जाऊन व्हेरिकोज वेन्स मध्ये कन्वर्ट नाही होणार. तर ह्या गोष्टी आहेत. तर इट इज मोर ऑफ अ वेलनेस सायन्स रॅदर दॅन अ ट्रीटमेंट. ट्रीटमेंट हा त्याचा खूप नंतरचा सांगितलेला चिकित्सा स्थान म्हणून एक वर्णन केलंय, पण त्याआधी बाकीचं बरंच आहे. रसायन अध्याय आहे, वाजीकरण अध्याय आहे. त्या रसायनामध्ये तुम्ही दीर्घजीवन कसं प्राप्त कराल, तुम्ही आरोग्य, मुळात तुम्ही स्वस्थ कसं राहू शकता डे टू डे बेसिसवर, त्यासाठी तुमची दिनचर्या कशी पाहिजे. विविध ऋतू जसे बदलतात, आता तर आपण बघतोय की खूपच यावर्षी तर फारच चेंज झाले, तर हे ऋतू बदलणं हे फारसं चांगलं लक्षण नाहीये. जर आपण ग्लोबली बघायला गेलो तर इट्स अ बिग चेंज, आणि हे जनपदोध्वंस व्याधी निर्माण करणारे अशा प्रकारचे सांगितले. जर ऋतू हल्ले तर पुढे येणारे आहेत ते एपिडेमिक्स, एंडेमिक्स, हे आयुर्वेदाने ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे. सो मग असं आपण काय करू शकतो, पण हे पुरुषम वीक्ष अशा प्रकारचं आहे. आयुर्वेदामध्ये एक जनरलाइज तर सांगितलेलं आहेच आहे, पण त्यांनी दरवेळी असं सांगितलंय की त्या व्यक्तीची काय बॉडी टाईप आहे, तुम्हाला लागणारं जे काही तुमचं किती कॅलरीज मला लागतील माझ्या कामाचा आवाका बघता, तर त्याचा अभ्यास करून तुम्ही गायडन्स दिलेलं जास्त चांगलं. आता मी स्वतः सुद्धा असं जनरलाइज लेक्चर्स घेतलेत की तुमची दिनचर्या साधारण कशी असावी. मला वाटतं लोक ऐकतात पण त्यांना असं वाटत असेल की हे आम्ही सगळं करू शकत नाही. पण तुला खरं सांगू का, आता फॉरेनर्स आहेत ना, हे सगळं करून झालंय. आपण जे काय आत्ताची लाईफस्टाईल आपण जगतो आहोत ही यांची जगून झालेली आहे.
तिथे ओबेसिटी, डायबिटीज हे सगळं झाल्यानंतर आता ते लोक लवकर जेवतायत, लवकर झोपतायत, रात्री सकाळी लवकर उठून योगा करतात, ऑइल पुलिंग सगळे करतात. म्हणजे आता मी जे काही स्टुडंट्स बघती आहे, 3 बॅचेस आहेत माझ्याकडे, त्यातली बरीचशी जण ऑलरेडी फॉलो करतायत ह्या गोष्टी. म्हणजे आय एम व्हेरी सरप्राईज्ड की इथे कोणीच त्याच्याबद्दल काही नाही, म्हणजे आम्हाला वेळ नाही असं म्हणून हे करणारे आहेत. पण आता तिथे मात्र परदेशांमध्ये किंवा वेस्टर्न कल्चरला हे लक्षात आलंय की फक्त पैशाच्या मागे धावून चालणार नाहीये, तो एक भाग झाला जगण्यासाठी. काय म्हणतो आपण त्याला, सुकरता यावी यासाठी पैसा ही एक फक्त मीन्स झाला, ते आयुष्य नाही आहे ना. युअर हेल्थ इज ओनली युअर वेल्थ ऍक्च्युअली. तर त्याच्याकडे आपल्याला करोनाने पण चांगलेच एक सणसणीत वाजवून पूर्ण विश्वाला त्यांनी थोडासा रिसेट मोडवर आणलाय. तर आता ते झालंच आहे, हा अवेअरनेस आला आहे, तर आता निश्चित आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. असं नाही म्हणत की अवेअरनेस नाहीये इंडियामध्ये. पुष्कळ लोक आहेत ज्यांना पंचकर्म, म्हणजे मला आज या रविवारी सुट्टी आणि मला पंचकर्म करायचं आहे असेही येणारे आहेत. तर त्यांना सांगावं लागतं की असं पंचकर्म एका दिवसात नाही होत. किंवा असंही नाहीये आशिष की समजा तू आलास आणि तू म्हणालास की मला वमन करायचंय, असं नाही होऊ शकत. हे मी तुमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छिते की तुम्ही नका ठरवू, तुमच्या वैद्यांना ठरवू दे, त्यांच्यावर विश्वास ठेवा. आणि वैद्य हे तुम्हाला ही इज गोइंग टू बी आन्सरेबल. कारण पंचकर्म जर तो नीट करत नाहीये तर उद्या तुला होणाऱ्या रोगांसाठी तो स्वतः जबाबदार असणार आहे. त्यामुळे तो निश्चित योग्य पंचकर्माची निवड करेल आणि तो तुला व्यवस्थित तो जसं सांगेल, जितके दिवस तुला डाएट, पहिले समजा 15 दिवस सांगितलं त्यांनी की तुम्ही या गोळ्या घ्या आणि वी विल प्रिपेअर यू प्री पंचकर्म. त्याच्यानंतर स्नेहन स्वेदन सांगितलं जातं. ते खूप मोठे विषय आहेत. म्हणजे तुमच्या शरीराला थोडंसं डिटेलमध्ये सांगते. स्नेहांमध्ये दारू, मध, विष आणि तूप हे 4 पदार्थ असे आहेत की ज्यांना पचनाची अपेक्षा लागत नाही. आपण दारू पिली की लगेच चढते, विष खाल्लं पण लगेच मरतो. ते 2 पदार्थ गेले. तो फास्ट ऍक्टिंग पदार्थांबद्दल जर आपण बोलायचंय, मध त्या मात्रेत देऊ शकत नाही. जेवढं तुम्हाला आम्हाला साधारण 450 ते 500 ग्रॅम अशा प्रकारचं औषध तुमच्या पोटामध्ये ते घालवायचं असतं. का? कारण लाईफ स्टँडिंग डिसऑर्डर्स असतात की आयुष्यभर तुम्ही ते कॅरी केलेले गोष्टी आहेत, त्यांना शरीरातनं बाहेर काढायचंय. मग राहिला तूप. मग त्यातलं सर्वश्रेष्ठ कुठलं तर गाईचं तूप. अगदी एखाद्याला तूप नसेल तर मग तेल, वसा, मज्जा वगैरे सांगितलेत ग्रंथात की तुम्ही पर्याय वापरू शकता. पण शक्यतोवर आम्ही तूप वापरतो. मग आम्ही काय करतो की तुम्हाला समजा मी 6 महिने जर मी एवढं औषध देणार असेल तर तेवढं मला त्या तुपात घालायची मुभा आहे. तसं ते सिद्धघृत मी तुला देते. ही प्रिपरेटरी फेज आहे पंचकर्माची. की मग ते तू वाढत्या क्रमामध्ये, म्हणजे आज तुला 30 ml दिलं किंवा 40 ml दिलं, मग ते तुला पचतंय का हे बघत बघत आपण ते थोडं थोडं वाढवत जातो. की उद्या 45 ते 60 दिलं, 75 ते 90 दिलं, 120 दिलं, 150चं 5 दिवसात तेवढं ते संपवतो. की जो तुझं आयुष्यभराचं जे काही कचरा म्हण, टॉक्झिन्स म्हण, इकडे तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी आहे, तर ते सगळे जागेवर आणायचे असतात. कुठे? तर कोष्ठात आणायचे असतात. ही गती जी आहे ना, शाखा कोष्ठ गती, ही 7 दिवसात दर 7 दिवसाला स्वतःला रिपीट करते. हे त्यांना माहित होतं. पूर्वीचे जे ऋषी मुनी म्हणा, चरक, सुश्रुत, वाघभट वगैरे त्या काळातली जी लोक होती त्यांना ही शाखा गोष्ट गतीचा अभ्यास होता. आणि तो अभ्यास आहे ना, त्याच्या योगे त्यांनी हे योजलंय की मग लेट्स यूज घृत ऍज अ कॅटलिस्ट, की तो घेऊन जाईल, औषधांना घेऊन जातो तो. ठीक आहे. आणि मग ते सगळं येतं कोष्ठामध्ये. मग वैद्य परीक्षण करतात की तुम्हाला समजा इथे मला वरच्या बाजूला मळमळ सुटली, समजा मी पंचकर्म करते आणि 3ऱ्या दिवसापासूनच मला ती लक्षणं दिसतात की मला उलटी सारखं वाटतंय. होत नाहीये उलटी, पण साधारण फिलिंग तशी आहे. किंवा एखादा जुलाब झाला, त्याच्यात थोडंसं तुपकट काहीतरी गेलं, सो तुमची बॉडी सांगते ऍक्च्युली. आणि मला विचारशील तर मी आय गो विथ युअर बॉडी. मी आधी सांगूनच ठेवत नाही माझ्या रुग्णांना की आपण वमन करून विरेचन करू. मी सांगते की जे काही तुमची बॉडी आपल्याला सिग्नल्स देईल ते तुम्हीच सांगणार आहे मला, मी तर नाही ठरवणार आहे. ते तुमचे शरीर जे सिग्नल्स देईल ते तुम्ही मला रोज दाखवा, मी रोज तपासते तुम्हाला, आपण दोघं डिस्कस करू आणि मग जवळच्या मार्गाने त्यांना त्या दोषांना काढून टाका, असं शास्त्रात सांगितलंय. तर हे करणं म्हणजे मी आता इथे जे कोणी वैद्य पण ऐकतात त्यांना पण मी, म्हणजे नवीन जे वैद्य आहेत ज्यांना माहीत नसतात त्या गोष्टी, तर अनुभवाचा त्यांनाही फायदा व्हावा म्हणून हे सांगते की जबरदस्तीने पंचकर्म करू नका. की मी विरेचन ठरवलंय ना तर मी विरेचनच करणार, मग त्या माणसाला बोले उलटी का होईना, तसं नाही चालत. शरीर बोलतं, ते दोष सांगतात स्वतःहून
की मला हा जवळचा मार्ग आहे, किंवा टेंडन्सी दिसायला लागते. साधारण 3-4 दिवशीच तुम्हाला ते दिसतात. इवन चेहऱ्यावरचे बदल दिसतात. तुम्ही जर सगळं नीट करत आहात तर लोकांना, हे जे कोणी पॉडकास्ट ऐकताय त्यांना, की चेहरा चमकदार होतो. यू फील लाईट ऑन युअर बॉडी, फ्रेशनेस वाटतो. सकाळी उठताना चांगली जाग येते, म्हणजे उठावं असं वाटणं, हे पण एक स्वास्थ्याचं लक्षण आहे. तर हे जर बदल तुमच्यात दिसत असतील तर तुमचं पंचकर्म चांगलं चालू आहे. ठीक आहे. मोशन साफ व्हायला लागतात, गॅसेस खालच्या बाजूने पास व्हायला लागतात. सो हे म्हणजे की चॅनल्स आर ओपनिंग अप. दीज आर द गुड साईन्स टू फॉलो. ह्या सगळ्या गोष्टी करून मग पंचकर्माकडे जाणं, आणि त्याच्यानंतर ही बरीचशी उपकर्म येतात. फक्त जे स्टीम आपण बोलतोय ना, त्या स्टीमचे जवळजवळ 20-25 प्रकार आहेत. किंवा फक्त स्वेदन जे आपण बोलतोय, तर शास्त्रामध्ये त्या फक्त स्वेदनाचेच इतके प्रकार आहेत की त्यांनी काही ट्रीटमेंट्स होतात, जसं जानुबस्ती, मन्याबस्ती, कटिबस्ती. हे याला 5 मध्ये नाही बसवता येत, पण हे उपकर्म, उपपंचकर्म म्हणतो. पण ज्यांनी मन्याबस्तीने तुम्हाला सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस बरा करता येतो. मी आता जे म्हटलं की आम्ही एक डिव्हाइस केली आहे टेक्निक, तर त्याच्यामध्ये आपण जी गुडघ्याची गादीची झीज झालेली असते, तर त्या प्रत्येक पेशंटला काही सर्जरीची गरज नसते. 10 पैकी 1च रुग्ण असा असतो की जो इतका वाईट आहे की त्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. बाकीचे 9 रिव्हर्सिबल असतात. त्यांची ती गादी, त्यांचं सायनोव्हियल फ्लुइड, त्यांची झीज भरून काढता येण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या. आणि याच्यावरून आपण बाकीच्या आजारांबद्दल तर बोललो पंचकर्माच्या, पण पंचकर्मामुळे मानसिक आरोग्यावरती काही सांगते, छानच वाटतं. म्हणजे तुम्ही पंचकर्म, मी स्वतः घेते दरवर्षी, तर तुम्ही पंचकर्म केल्याच्या नंतर यू आर द किंग ऑफ द वर्ल्ड अशी फिलिंग येते. प्रचंड हलकेपणा येतो, शरीर लाघव, आणि ज्याला आपण म्हणतो की प्रसन्न इंद्रिय, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टींकडे जास्त रिसेप्टिव्हिटी वाढते. तुमच्या कामामध्ये, वर्कमध्ये तुमचा फोकस वाढतो, निर्णय क्षमता वाढते, तुम्हाला प्रचंड आनंदी, उत्साही असं भरभरून वाहतो उत्साह. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, म्हणजे साईड इफेक्ट्स आहेत. दीज आर द पॉझिटिव्ह साईड इफेक्ट्स ऑफ एनी पंचकर्मा. म्हणजे समजा पंचकर्म केल्यामुळे हे होतंय, पण यांचे जर कुणी डिप्रेस्ड आहेत किंवा अँझायटीचा इश्यू असेल, तर त्यांनी पंचकर्म जर करतो म्हटलं, तर त्यांच्यासाठी पंचकर्म आहेत की करायला पाहिजे, किंवा त्यांनी फक्त सायकोलॉजी किंवा सायकेट्रिस्ट त्यांनाच कन्सल्ट करायचं? आहेत माझ्याकडे असे रुग्ण. माझी म्हणजे लकीली माझी एक मैत्रीण आहे जी सायकोलॉजिस्ट आहे, तर मग तिला हे माहित नव्हतं, आणि तिला पण असं वाटायचं की आपण काउन्सिलिंग तर करतोय, पण मग सायकेट्रिस्टकडे पाठवायची ती. आणखीन मग ते त्या गोळ्या ज्या द्यायच्या त्यांनी माणूस दिवसभर गुंगीमध्ये किंवा झोपेमध्ये, सो त्यांचे डे टू डे ऍक्टिव्हिटीज वर हॅम्पर्ड. सो मग आता अशा काही केसेस आम्ही दोघं डिस्कस करून त्यांना शिरोधारा किंवा विरेचन पंचकर्म, जर तो तेवढा असेल तर, म्हणजे काही रुग्ण असतात ते खूप अग्रेसिव्ह किंवा असे असतात, काही बॉर्डर लाईन असतात, फक्त अँझायटी किंवा, तर तसं चालू आहे त्याच्यावर काम. अजून मी असं खात्रीला एक बोलू शकेल असं माझ्याकडे स्टॅटिस्टिकल डेटा नाहीये. जसं मी बाकीच्या सगळ्याबद्दल तुला सांगू शकते की आतापर्यंत जे काही मी सांगितलं, डायबिटीज रिव्हर्सल, पीसीओडी रिव्हर्सल, फॅटी लिव्हर रिव्हर्सल, नी रिप्लेसमेंट, सगळ्याचे आपल्याकडे डॉक्युमेंटेशन सकट केसेस आहेत की बिफोर आणि आफ्टर. पण ह्याच्यावर अजून थोडंसं काम चालू आहे, पण निश्चित फायदा होऊ शकेल असं मला तरी वाटतं. हे आपण आता ज्या आजारांबद्दल बोललो ना, तर एक 25 ते 40 वयोगटापर्यंत होतं की शुगर आहे किंवा थायरॉइड आहे, पण बऱ्याचदा 40 नंतर बरेच आजार आपल्याला जास्त प्रमाणात उद्भवायला लागतात, आणि ते क्युअर करणं जरा अवघड जातं, कारण की त्या जी जीवनशैली असते त्याच्यानंतर ते. तर 40 नंतर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आयुर्वेदानुसार? हा मोठा विषय आहे आशिष, पण खरंच चांगला प्रश्न विचारलास तू. याच्यावरती मी व्याख्यान दिलेत अनेक ठिकाणी. त्याच्यामध्ये दिनचर्येमध्ये काही काही चेंजेस आहेत जे तुम्ही करू शकता. जसं की आता सगळ्यात उत्कृष्ट जो काय म्हणतात जराहर म्हणून सांगितलेलं आहे ते आमलकी वनस्पती आहे. तर आवळा कुठल्या तरी फॉर्म मध्ये 35 पासून बायकांनी, म्हणजे बायकांचं कसं होतं की तुमची बोन डेन्सिटी जी आहे ती 35 पर्यंत तुम्ही गॅदर करता वेगवेगळ्या आहाराच्या ह्याच्यात, आणि आमच्यामध्ये असं असतं की आफ्टर 35 वी स्टार्ट लुझिंग आवर बोन मास, हे नोन हे आहे. तर मी तर 35 पासूनच सांगते, अगदी लेट म्हणजे जेव्हा केव्हा जागो तबी सवेरा, तसं तुम्हाला आता जेव्हा तुम्हाला हे समजतंय, आवळा कुठल्या तरी फॉर्म मध्ये तुम्ही तुमच्या आहारामध्ये म्हणजे फ्रेश घेता तर फार छान, त्याचा स्वरस काढून घेतला तरी चालेल, अगदी नाही वेळ आम्हाला तर ज्यूस घ्या, तरी वेळ नाही आमला कॅन्डी घ्या. आमला कॅन्डीमध्ये जरा साखर जास्त प्रमाणात जाते, म्हणून मी थोडंसं काही लोकांना विचारपूर्वक ते देते, पण कुठल्या तरी फॉर्म मध्ये आवळा चालू करा.
वाताचे त्याच्यात मग प्रत्येकालाच लागेल असं नाही. वाताचे जे काही रुग्ण आहेत म्हणजे ज्यांची बॉडी टाईपच वाताची, ते लवकर वयस्कर होण्याकडे त्यांचा कल असतो. तर मग अशा लोकांनी थोडंसं खोबरेल तेल किंवा आता आजकाल आलंय व्हर्जिन कोकोनट ऑइल वगैरे, पण साधं खोबरेल तेल घेतलं तरी चालेल. 1 चमचाभर खोबरेल तेल सकाळी सकाळी घेणं, ठीक आहे. त्यानंतर सगळ्यांनीच सरसकट सगळ्यांनी 40शी नंतर थोडंसं आपल्या आतडी जे आहेत तिथला जो म्युकस आहे किंवा ओलावा आहे तो थोडासा ड्राय व्हायला सुरुवात होतो. मग कुठेतरी गॅस होणं, ब्लोटेडनेस वाटणं किंवा मलावरोध, कॉन्स्टिपेशन टाईप, म्हणजे प्रॉपर कॉन्स्टिपेशन असं बऱ्याच जणांना सांगता येत नाही. जातात ते मोशन्सला, पण दिवसातनं मग कुठल्याही वेळी तुम्ही जाताय त्याला सुद्धा तुम्ही नॉर्मल पकडू नका. माझ्याकडे असेही रुग्ण सांगतात की हो माझं पोट साफ होतं, मी सकाळी एकदा जातो, मग दुपारी एकदा जेवल्यावर जातो, मग कुठेतरी संध्याकाळच्या चहा वेळेला पोट साफ होणं नाही म्हणणार आपण. आयुर्वेदिक लोक असतील याला की पोट साफ म्हणजे तू सकाळी कॉल आला, एक कळ आली आणि दुसऱ्या मिनिटाला तू मोकळा झालास, यालाच आपण नॉर्मल मलप्रवृत्ती असं म्हणू शकतो. ह्याच्यात ज्या काही व्हरायटीज आहेत त्या जवळजवळ पोट नीट साफ होत नाही आहे या कॅटेगरीच्या अंडरच येतील. मॉडर्न सायन्स तसं नाही म्हणत. मॉडर्न सायन्स म्हणतो की 3 दिवसापेक्षा जास्त जर तुम्हाला पोट साफ नाही झालेलं तर तुम्ही कॉन्स्टिपेशन म्हणा. पण वी आर नॉट टॉकिंग अबाउट कॉन्स्टिपेशन. आपण जो मलावरोध किंवा मल प्रवृत्ती नीट होणं जो बऱ्याचशा रोगांचं कारण आहे त्याच्याबद्दल बोलत असेल तर मग यू हॅव टू डू दिस. तर त्या सगळ्यांसाठी एक टिप सांगते. 40शी नंतर अर्धा कप दूध गाईचं, त्याच्यावरती चांगला चमचा भरून गाईचं A2 ऑर्गॅनिक शुद्ध गाईचं तूप जर तुम्ही घ्यायची सवय लावलीत तर तुम्ही सगळे मला आमरण थँक्यू म्हणणार आहात. कारण इतकं सुंदर त्याच्याने बरेच मल्टिपल बेनिफिट्स आपल्याला देणारं हे आहे. एक तर रात्री झोपताना घेतल्यामुळे काय होतं, दूध त्याचं ऍक्शन वेगळी होते. त्याचा जो लॅक्टोबॅसिलस कॉन्टेंट आहे त्याचा तुमच्या आतड्यांना रिज्युविनेशन म्हणजे ती त्यांची वेअर अँड टेअर रिपेअर असा त्यांचा तो काळ असतो, तेव्हा ते जातं. आतड्यांना वंगण स्वरूपात ते तूप तिथे लागून राहतंय रात्रभर 8 तास. त्याच्यानंतर काय म्हणतो आपण त्याला, रिंकल्स येणं किंवा त्वचेशी संबंधित जे काही पिगमेंटेशन आहे किंवा या सगळ्याला सुद्धा हे रात्री पोटात घेणं रिव्हर्स करतं. प्लस गाईचं तूप हे मेद्य उत्कृष्ट मेमरी बुस्टर असं सांगितलं. म्हणजे ते पण आता सांगते की गाईचं आणि म्हशीचं दुधांमध्ये पण जमीन अस्मानचा फरक आहे. आता काय होतं की त्या डेअरीजमध्ये ते सगळं मिक्स करतात, बरोबर, आणि फॅट पर्सेंटेज नुसार लो फॅट हाय फॅट बरोबर असं करतात, टोन मिल्क वगैरे. पण तसं नाही करून वी शुड डिमांड नाव की आम्हाला गाईचंच दूध हवं आहे A2 ऑर्गॅनिक. आता चाललंय त्याच्यावर, बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे, महाग आहे पण मिळतंय. तर या प्रकारे गाईच्या दुधाचे गुणधर्म एकदमच वेगळे आहेत. सुपाच्य आईच्या दुधाप्रमाणे माया करणारा तिचा जो काही स्वभाव आहे गाईचा, त्या स्वभावाचे गुणधर्म सुद्धा त्यात उतरतात. सत्व प्रधान, सात्विक वृत्ती, मेधा जनन सांगितलं म्हणजे तुमची मेमरी पॉवर, रिसोर्सफुलनेस आणि तुमचा कॉन्फिडन्स, परत तुमची निर्णय क्षमता, अशा बऱ्याच सूक्ष्म गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यात की इतका फरक पडतो की म्हशीचं दूध घेणं, गाईचं दूध घेणं, म्हशीचं तूप घेणं आणि गाईचं तूप घेणं, याच्यामध्ये भरपूर डिफरन्स आहे. सो ही दुधाचं जर बोलायला गेलो तर म्हशीचं किंवा गाईचं तर आपण मोस्टली बघतो की दूध पिण्यासाठी तर आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या इथे जे जास्त कंझ्युम केलं जातं ते चहा. हा, तर चहासाठी मग तिथे कुठलं दूध वापरायला पाहिजे? काहीच बऱ्याच आणि कमी टाका किंवा टाकू नका ज्यांना असं वाटतं की पातळ. पण होते सवय, तुम्ही थोडस 2-3 दिवस ऑड वाटतं, पण आता मी स्वतः तर मी वर्षानुवर्ष टेकिंग गाईचं तूप, गाईचं दूध आमच्या घरी आहेत. आता कुणाला काही वाटत नाही, पण ज्यांना स्विच करायला पाहिजे कॉन्शियसली, कारण आता तर मिळतच नाही तसं. आपण जे गाईचं दूध म्हणून घेतो पिशवीमधनं ते लो फॅट असतं, त्यामुळे ते तिथे फक्त मिक्स करतात सगळी दूध. त्यामुळे ते तसं मग मागायला हवंय, कारण ती डिमांड सप्लाय चेन जी आहे ती आपणच करतो, वी आर द कन्झ्युमर्स. तर इफ वी स्टार्ट डिमांडिंग, आता जसं आपण ऑर्गॅनिक मागतो आहोत, ऑर्गॅनिक पिकवलं जात आहे, फळं भाज्या है ना, तसा तो यायला पाहिजे अवेअरनेस. जसं तुम्ही कॉन्स्टिपेशन साठी सांगितलेलं, तसं जर काही आजारानुसार किंवा काही व्याधीनुसार जर एक खाण्याच्या सवयी किंवा काय खायला पाहिजे असं जर बोलायचं झालं तर समजा बऱ्याच लोकांना ऍसिडिटीचा त्रास असतो. ऍसिडिटीमुळे बरेच त्यांना म्हणजे डायजेशनचे प्रॉब्लेम किंवा काही खाण्यावरचं काय खायला पाहिजे नाही पाहिजे, तर असं काय खाल्लं पाहिजे आणि काय टाळायला पाहिजे? बरं, ऍसिडिटी हा एक खूप कॉमनली यूज केलेला वर्ड आहे, राईट. तर बरेचसे रुग्ण येतात आणि सांगतात की मला ऍसिडिटीचा त्रास आहे, पण ऍक्च्युली त्यांना गॅसेस होत असतात.
सो त्यात पण पुन्हा की ऍसिडिटी म्हणजे जळजळ होणे घशात, छातीमध्ये, किंवा तुम्हाला तोंडात आंबट पाणी येतंय, तुम्हाला तोंडामध्ये कडवट चव लागते, किंवा तुम्हाला उलटी होतीये प्रॉपर, बाईल ब्रॅश येतोय, तोंडात गुळणी येते रात्री वगैरे, ह्या सगळ्या आपण ऍसिडिटी मध्ये पकडूया. तर अशा सगळ्यांना एक छोटीशी टिप देते आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, की पटकन जेलिसिल किंवा अँटासिड घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या लंच बॉक्स बरोबर एक छोटी डबी कॅरी करा. त्याच्यात साठे साळीच्या लाह्या, ज्या आयुर्वेदामध्ये त्यांना प्रचंड अमृतोपम असं वर्णन केलेलं आहे. साठेसाळ म्हणजे 60 दिवसांनी ज्याचं पीक निघतं असा तो तांदूळ असतो, साठेसाळ म्हणून. तो हा तांदूळही लोप पावत चाललाय, हा सुद्धा आपण खाल्ला पाहिजे. मी जेवढे रोग किंवा त्यांच्या नंतरचं पथ्य वाचते त्या सगळ्यामध्ये षष्टीशालिक खावा, प्रत्येक रुग्णाला तो द्यावा, म्हणजे तो किती पथ्यकर असेल. पण आज आपल्याकडे नाही, आपण बासमती तुकडा किंवा असं इंद्रायणी जरी तुम्ही खाल्लात तरी हरकत नाही, म्हणजे जो आपला लोकल जे असतात ना स्टेपल फूड्स ते खायलाही हरकत नाही. तर त्या दृष्टीने सुद्धा अवेअरनेस तो झाला पाहिजे, की ते थोडंसं साठेसाळ तांदळाच्या लाह्या ज्या आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या वेळी मिळतात बघ, लाही बत्ता असा, तर त्याच्यात थोड्याशा काळ्या मनुका असं घालून जर मुठभर तुम्ही खाल्लं तर इन्स्टंट ऍसिडिटी रिलीफ मिळतो, इन्स्टंट. ते रोज खायचं की रोज खाऊ शकता, त्रास होतो, किती वेळा पण खाऊ शकता तुम्ही. समजा तुम्हाला रोजच होतोय ऍसिडिटी, तर तुम्ही ते रात्री भिजत घाला, 1 मूठ 1 लिटरला साधारण लाया भिजत घालायच्या, 1 मूठ 1 लिटर पाण्याला, त्याच्यात एक एवढा खडीसाखरेचा तुकडा घाला, ऑप्शनल आहे, डायबेटिक असेल तर खडीसाखर घालू नका. दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्याबरोबर त्या लाह्या स्ट्रेन करा, म्हणजे पाणी काढून बाजूला स्टोअर करा, टाकायचं नाहीये ते, प्यायचे दिवसभर. त्या लाह्या तुम्ही जर अनुषा पोटावर खाल्ला तर ऍसिडिटी भरपूर प्रमाणात तुम्हाला कमी झालेली दिसते. आणि ते पाणी तुम्ही कॅरी करू शकता. 1 लिटर जे पाणी आपण घेतलं तर ते पण इट्स लाईक अ सलाईन वॉटर. तुला सांगेन तितकं कमी आहे, इतकं सुंदर आहे आयुर्वेदामध्ये, की हे जे पाणी आहे ह्याचे जर तुम्ही कॉन्स्टिट्यूएंट बघितले तर ऑलमोस्ट जे तुम्हाला बेडवरती सलाईन लावतात तेव्हा तुम्हाला जो फ्रेशनेस येतो तो फ्रेशनेस मला या पाण्याने मिळतो. अरे बापरे. आणि त्यात काळे मनुके पण नाही, तो एक वेगळी टिप आहे, ती इन्स्टंट आहे, म्हणजे ती तुम्ही सुकं खाऊ शकता. यू कॅन कॅरी इन रात्री झोपताना. एखाद्याला हायपर ऍसिडिटीचा रोजचाच त्रास आहे, मग त्यांनी हे रोज ही सवय करायला हरकत नाही. आणि समजा कधीतरी होते की मी काहीतरी वडापाव खाल्लं, समोसा खाल्लं तरच मला जळजळतं, तर यू कॅरी सम हे 1 मूठभर लाह्या आणि 7-8 मनुके, हे तुम्ही इन्स्टंट खाल्ल्याने इन्स्टंट ते शोषून घेता ना पित्त, आणि प्लस रेचक असल्यामुळे ते पित्ताला तिकडून ढकलून पोटावाटे बाहेर काढतं. असं आहे, ती वेगळी टिप आहे. बरोबर. ओके. आणि आता या सगळ्या याच्यावरनं जर आपलं जे काही बोलणं झालं, जे काही चर्चा झाली पंचकर्मावरती, तुमचं मत जर सांगायचं झालं तर तुमचं मत काय असेल, की पंचकर्म हा एक डिटॉक्स आहे की दिखावा आहे, की तो दिखावा म्हटलं जावं, असं काय होतंय की ज्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा दिखावा किंवा हे काही कामाचं नाही तेवढं, असं का होत चाललंय, तुमचं मत काय? बरोबर. मला असं वाटतं की जे स्पा कल्चर आलंय ना, म्हणजे काय झालंय की वैद्य कसा असतो एकटा, आता माझं पण तू म्हणलं असतं आय कॅनॉट इन्व्हेस्ट इन अ ह्यूज स्पा सेंटर, बरोबर, तर मी तुला ऑथेंटिक पंचकर्म करून देणार. पण ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी त्याचं स्पा सेंटर केलं, मग मसाजचा झाला, बॉडी काय ते तुम्ही ते दगड ठेवून वगैरे ते काय काय करतात, आणि तिथे त्याचं तो मग तामजाम, त्याला ग्लॅमराईज करणं, त्याला मग त्याचे फोटोज टाकणं किंवा त्याचं ॲम्बियन्स वरती जास्त लक्ष देणं, आणि मग ते झालं खूप कॉस्टली. आणि मग ते कॉस्ट एकदम एका मसाजची तुला जर 5-10,000 25,000 असेल तर मग लोक तेच म्हणणार की हा फालतूपणा आहे. पण हे जर तुझं 5 ते 10,000 मध्ये एक पंचकर्म झालं आणि तुला अखंड एका आजारापासून मुक्ती मिळत असेल, तू आयुष्यभर एखादी गोळी खातोस आणि ती तुझी बंदच झाली, म्हणजे अशा केसेस आहेत की संपूर्ण समजा किडनीचा प्रॉब्लेम आहे तर ते पूर्ण रिव्हर्स होऊन नॉर्मललाच आली. थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, थायरॉइड ग्लँड फंक्शनिंग नॉर्मल, इथून पुढे तुम्हाला थायरॉइड नाही, हा केवढा मोठा रिझल्ट आहे. तर मला असं वाटतं की ते जे काही मटेरियलायझेशन किंवा त्याचं कमर्शियलायझेशन झालंय ना पंचकर्माचं, डिटॉक्सच्या रील्स वगैरे आपण बघतो, तर त्या सगळ्या म्हणजे तुम्हाला इझी देतात की हे खा, अमुक अमुक सीड्स घ्या, ते भिजवा, ताकात घाला, दह्यात घाला खा, आणि मग तुमचं गट डिटॉक्स होतं वगैरे, अशा प्रकारची एक रॉंग कल्चर येत आहे. तर त्याच्यापेक्षा ऑथेंटिक लोक आहेत आपल्याकडे, वैद्यांकडे जा, ते तेवढे कॉस्टली पण नाही आहेत. म्हणजे इफ यू कम्पेअर दिस विथ स्पा, तुम्हाला फारच स्वस्त पडेल एखाद्या वैद्याकडे ऑथेंटिक पंचकर्म करून घेणं. आणि तो बिलकुलच दिखावा नाहीये, तुमच्या सेल्युलर लेवल पर्यंत जाऊन
तुमची संपूर्ण फिजिओलॉजी चेंज करून देण्याचं सामर्थ्य आहे पंचकर्मामध्ये. फक्त एक त्यांचा जो पंचकर्मा नंतरचा ज्याला पंचकर्मा आहार किंवा संसर्जन क्रम, फक्त तेवढं जरी ऑथेंटिक वे मध्ये आपल्याला कोणी मिळालं सांगणारं आणि आपण ते फॉलो केलं तरी रिसेट होऊ शकतं कम्प्लीट गट. इतक्या ताकदीच्या गोष्टी त्याच्यात सांगून ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यात असं नाहीये की उठसूट कोणी पंचकर्म करा. त्यात पण त्यांनी अर्ह अनर्ह म्हणजे पंचकर्म कोणाचं करावं कोणाचं करू नये या सुद्धा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि जर समजा आता एक थायरॉइडचा पकडला आपण, तर थायरॉइड बरा होण्यासाठी पंचकर्मानुसार किती दिवस किंवा किती महिने लागू शकतात? नाही, पंचकर्म तर 8 दिवसात एक होतं. आता ते पण मी सांगते तुला की प्रत्येकाला 5ही पंचकर्म करायची गरज नसते. 5 जी सांगितली आहेत ना, तर ती आयडियली त्यांनी अशी सांगितली आहेत की समजा पूर्वी कसं राजे महाराजांचा जो काळ होता ना, तर तेव्हा त्यांचा खूप विचार केला जायचा की ते दीर्घ जीवन त्यांना कसं प्राप्त होईल. मग ते काय असे आपल्याला स्पोर्ट्स शूज घालून रनिंग करायला जाताना कोणी बघितलेले नाहीयेत. त्यांना मसाज केलं जायचं घरी येऊन. त्यांना मसाजिस्ट तसंच ते पाहिलं असतील किंवा अजूनही ते चौधरी वगैरे लोक ते मसाज आणि आपण बघतो. तर हे काय आहे, हा जो मसाज आहे हा ऍक्च्युअली त्यांचा एक्सरसाइज आहे. म्हणजे मी एक्सरसाइज करायच्या ऐवजी तो मला मसाज करून माझा एक्सरसाइज करून देतोय. ठीक आहे, तसंच ते पंचकर्माच्या बाबतीत आहे की पंचकर्म करून तुमचे शरीर शुद्धी करून तुम्हाला लॉंग टर्म कसं जगवता येईल हा सगळा विचार त्याच्या मागे केलेला आहे. तर तुझं थायरॉइडचं जसं एक म्हणाला असं पंचकर्म हा एक फक्त भाग झाला. म्हणजे मी त्याचा एक ऍस्पेक्ट जसं की अग्नी दुरुस्त करून दिला, त्याच्या पुढचं त्याचं डाएट आहे. किंवा असं नाही मी म्हणते कुठेच की पंचकर्म ही पूर्ण चिकित्सा पद्धती आहे. पंचकर्म हा चिकित्सेचा भाग आहे, इट्स अ एड. सो त्याच्यानंतर तुम्हाला डेफिनेटली मेडिसिन्स दिले जातील. तुम्हाला दर महिन्याला बदलून काढे औषधं. आता आणखीन एक या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की आता ते फूडी कल्चर थोडं थोडं आम्ही सुद्धा कमी केलंय, कारण इट इज डिफिकल्ट टू बी व्हेरी नॉट व्हेरी पॅलेटेबल. तर त्याच्या सगळ्याच्या आता एथिकल म्हणजे पूर्वीचं कसं क्लासिकल आयुर्वेद आणि आता नवीन जे लोकांचे वैद्यांचे कॉम्बिनेशन असतात त्या सगळ्याचे टॅबलेट्स अवेलेबल आहेत. तर आता आयुर्वेदिक औषधं घेणं तसं बऱ्यापैकी सोपं झालंय. काड्यांच्याही तुम्हाला घनवटीज वगैरे मिळतात. तर त्या पुड्यांमुळे जरा बऱ्याच आता ते कमी केलंय. म्हणजे इव्हन माझ्या पण त्याच्यामध्ये मी टॅबलेटिंग करून घेऊन देते लोकांना, कारण ते समजू शकतो आपण की कडू खाणं औषध वगैरे. काड्यांच्या सुद्धा गोळ्या वगैरे आता मिळायला लागलेल्या, ते कॅरी करायला की फिजिबल पडतं ते कुठेही घ्यायला वगैरे. सो पंचकर्म हा एक भाग झाला. त्याच्याकडनं तुम्ही पूर्ण सगळ्याची अपेक्षा नाही करू शकत. तो एक टूल आहे की मी इथून इथे म्हणजे 100% तुझा जर आजार पकडला तर तो 50 किंवा 60% त्याच्याने रिव्हर्स होतो. त्याच्या पुढे काही महिने तुम्हाला औषधी घ्यावे लागणार आहेत. ओके. प्लस रिजुविनेशन किंवा रसायन थेरपी जे आपण म्हणतो की शरीरात एक कुठला तरी वीक स्पॉट असतो की समजा मला ॲस्थमाचा त्रास आहे तर माझी मग श्वासवह संस्थान माझं हे कमजोर आहे. ठीक आहे, तर मला सतत वारंवार त्याच्याशी संबंधित आजार होत राहतात. मी वमन केलं. ठीक आहे, वमन केलं तर तुला असं नाही की तू मुक्त झाला, ॲस्थमामधनं मुक्त झाला. हा, तुझा पंप बंद होईल. तुला ती जी फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशन होते अटॅक्सची ती निश्चित कमी होते. आत्ताच आपण मागच्या वर्षी एकांचं केलं तर त्यांचा फार सुंदर फीडबॅक आलाय. त्यांना 3 वेळा दिवसातनं पंप्स घ्यायची गरज पडत होती. तर एका वमनाने त्यांना इतका फरक आहे की त्यांचा तो पंप त्यांना आता लागलाच नाही संबंध वर्षभर. पण असं नाही की अटॅक येणारच नाही. हवा ढगाळ झाली किंवा काही झालं तर तुम्हाला अटॅक येणार आहे. त्याची सिव्हिरिटी, त्याची जी ड्युरेशन फ्रिक्वेन्सी ते कमी होणार आहेत. हे समजून घ्यायला पाहिजे. मेडिसिन नंतरही लागतो, जादू नाहीये. पंचकर्माबद्दल तुम्ही एक वेगळा दृष्टिकोन दिला आज आम्हाला. तर तुम्ही उघड मध्ये आला, तुम्ही वेळ काढला, आम्हाला इतकं व्यवस्थित आयुर्वेद आणि त्याच्या सभोवताल असणाऱ्या ज्या आपल्या भारतीय चिकित्सा पद्धती आहे त्या ज्या प्रकारे समजून सांगितलं त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्ही आज मला इथे आमंत्रित केलं. आणि काय होतं ना, प्रत्येक पेशंटशी आपण 1 to 1 1 on 1 बोलतो, पण ह्या काही असे विषय असतात की जे जनमानसांपर्यंत पोहोचावेत अशी आमची इच्छा असते. त्यामुळे तुम्ही आज इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्यासाठी खूप खूप आभार.